नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. काल म्हणजे बुधवार दिनांक 10 जुलैची सकाळ मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सगळ्याच्या तेथील सर्व लोकांच्या मनात धस्स करणारी अशीच होती. कारण काल सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान भूकंपाचे धक्के त्या भागात जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा हा होता. जवळपास 4.5 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का होता आणि त्या भूकंपाची खोली जमिनीच्या आत 10 किलोमीटरच्याही पुढे होती. त्यामुळं तसा म्हणजे भीती निर्माण करणारा आणि हानी पोचवणाराच असा हा भूकंपाचा धक्का होता. परंतु तसं काही घडलं नाही, हे सर्वांचं सुदैवच. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्याला काल सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपामुळं धाराशिव, लातूर जिल्ह्याच्या नजीक असणाऱ्या परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील जनतेला 1993च्या सास्तूर किल्लारीच्या भूकंपाची आठवण जागवली असणार, हेही मात्र तेवढंच खरं. ज्यावेळी 1993ला तीव्र असे भूकंपाचे धक्के, तीव्र असा भूकंप सास्तूर किल्लारी परिसरात झाला होता, त्यामुळं अपरिमित अशी हानी झाली होती आणि हजारो लोकांचे प्राणही गेले होते. हा जो तीव्र भूकंपाचा धक्का त्यावेळेस बसला, त्या अगोदरही सास्तूरच्या थोड्याशाच अंतरावर असलेल्या तेरणा नदीकाठी अगदी 100च्या आसपास तो भूकंप होण्यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवलेले होते. ही नैसर्गिक आपत्ती कधी येते काय सांगून येत नसते. मात्र याकडं आपल्या प्रशासनाचं लक्ष नसतं, हे दिसून येतं. कारण जो मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प नाथसागर जायकवाडीचा आहे, तेथील भूकंप मापक यंत्र हे गेल्या 7 ते 8 वर्षापासून बंदच आहे. त्यामुळं भूकंपाचा धक्का कितीचा होता, भूकंप होण्याच्या अगोदर आणि नंतरच्या काही तिथं आता समजू शकत नाही. ही असं आपली परिस्थिती असल्यामुळं ह्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड कसं द्यायचं आणि त्यातून सावरायचं कसं, हा प्रश्न पडत असतो. इकडं काल असेच गदारोळाचे धक्के विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल जाणवत होते. त्यामुळं सभागृहाचं कामकाज काही काळ तहकूब करावं लागलं, तर विधान परिषदेचं कामकाज अगदी थोड्या वेळातच आटपून घेऊन ते कालच्या दिवसासाठी तिथंच थांबवण्यात आलं. कारण ही तसं होतं की मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात आणि एकूण ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्ष उपस्थित राहिले नाहीत आणि याच्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. विरोधी असणाऱ्या महाविकास आघाडीचं म्हणणं होतं की काल जी बैठक झाली त्या बैठकीत काय ठरलं ते आम्हाला सांगा. बैठक कुठं हे वरून बैठक घेऊ नका, तर सभागृहातच या प्रश्नावर चर्चा करा आणि यातून मार्ग काढा. तर सत्ताधारी महायुतीचं म्हणणं होतं की तुम्हाला हे जी ओबीसी आरक्षणासंदर्भात जी राज्यात वातावरण तापलं आहे, त्या तापलेल्या वातावरणावर तुमच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही जाणून बुजून
बैठकीला येणं टाळलं आणि ह्याच्यावरून सतत गदारोळ होत राहिला. इकडं विधानसभेत तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या गदारोळ थांबावा यासाठी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मार्शलांना बोलावलं, पण आपली व्यवस्थाच अशी असते, त्या सभागृहाच्या त्या प्रमुख असतानाही त्यांचा आदेशाचंही पालन झालं नाही आणि मार्शलच आले नाही. मग यावरूनच आज परिस्थिती काय बनली आहे याचं आपल्या समोर सगळ्याच्या दिसून आलं आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.